नमस्कार. संक्रांतीची गडबड चाललेली आहे, त्यामुळं जे काही शिवलं आहे तेच दाखवायचा प्रयत्न केला आहे. तरी माझी व्हिडिओ पूर्ण बघा. माझ्या व्हिडिओ ह्या म्हणजे व्लॉग जसे बघता तसंच बघा. प्रत्येक व्हिडिओत काही ना काहीतरी नवीन शिकायला मिळेलच. आणि तुम्ही व्लॉग बघता, असंच बघताना एन्जॉय करता. तसंच आम्ही टेलर आहोत. आमचे व्लॉग म्हणजे शिवणकामाचेच असणार. आम्ही काहीतरी शिवताना दाखवणार, थोड्याशा गप्पा मारणार. आता हा ब्लाऊज आहे बघा, सध्याला कटवर्कची फॅशन आहे. या ताईंचे 2 ब्लाऊज आहेत, 2 साड्या आहेत, 2 गाऊन आहेत आणि 2 टॉप आहेत बाह्या लावायला आलेले. तर आज मी हेच काम करते. हे सगळं मला कामाच पूर्ण करायचं आहे. आता व्हिडिओ बनवणं सगळ्याच्या तर काही शक्य नाही, पण म्हटलं असंच तुम्हाला कनेक्टेड राहावं म्हणून जे काहीही शिवलं याच ते थोडं शेअर केलं आहे. हे बघा, हा नेक पॅटर्न किती सुंदर झाला आहे. आता हा ब्लाऊज शिवल्यावर कसा दिसतोय ते पण दाखवलं आहे. तो ब्लाऊज पूर्ण झाला माझा. मी दाखवणार आहे पुढं तो ब्लाऊज पूर्ण झाल्यानंतरचं. प्लीज व्हिडिओ पूर्ण बघा. जे शिवलेले ब्लाऊज दाखवते. या ताई आहेत, यांना सिंपल लागतात. काही जास्त बोटनेक वगैरे असे ब्लाऊज आवडत नाहीत, नॉट आवडत नाहीत. 4 टक्सचेच ब्लाऊज आवडतात. 42 चेस्टचा ब्लाऊज आहे हा. मागं असं त्याला ऑलरेडी वर्क होतं आणि त्यांना फार काही नको असतं, पण थोडीशी काहीतरी फॅशन करा, तुमच्या ह्यानंच करा असं कायम मला त्या म्हणतात. बऱ्याच जुन्या आहेत माझ्यासाठी, त्या बऱ्याच जुन्या कस्टमर आहेत. मग मी काय केलं आहे, हा नेक आहे जो बॅक नेक, त्याला अशी या प्रकारानं फक्त लेस लावली आहे. याचा नेक इथं असा तयार होता, पण तो छोटासा होता त्याच्यामुळे त्याचं इथं आलं आहे. पण त्याला काही इलाज नाही. बोटनेक वगैरे असता तर मी हे घालवू शकले असते. तर असा हा नेक आहे. फिनिशिंग आणि फिटिंग त्यांना खूप छान बसतं माझ्या या ब्लाऊजचं, त्यामुळे त्या कायम माझ्याकडेच येतात. हे असं मी करून दाखवते का तर तुम्हाला नेकचा पॅटर्न नीट दिसावा. नॉट वगैरे काही आवडत नाही, त्यामुळे लटकनचा वगैरे काहीच प्रश्न नव्हता. तर असा हा पहिला ब्लाऊज आहे. स्लीव्ज मोठ्या पाहिजे होत्या, पण ब्लाऊज पीस कमी पडला, त्यामुळे ह्या पाया 7 इंचाच्या झाल्या. इथून असं लेस दिली आहे मी, त्यामुळे दिसायला छान दिसते. फ्रंट साईडनं 4 टक्स आहे. हे ब्लाऊज घातल्यावर ह्याचं फिटिंग खूपच छान बसतं. कुठूनही गळ्यातनं ओघळणं किंवा कुठं पोंगा येणं या गोष्टी माझ्या ब्लाऊजला होत नाहीत. दुसरा दाखवते. हा पण सिंपल सोबर, तुमच्या यानं काहीतरी कस करा असं म्हणणाऱ्या या ताई आहेत. मग मी सध्याला जी कटवर्कची फॅशन चालली आहे, हे इथून असं पूर्ण कटवर्क केलं आहे ब्लाऊजला. इथं नाही दिलं कटवर्क का तर ते परत असं पडतं काही बायकांचं. म्हणजे या ताईंच्या बांध्याचं मला माहिती आहे काय केल्यावर काय होतं, त्यामुळं त्या माझ्यावर सोपवून देतात. उरलेला काठ इथं लावला आहे अशा रीतीनं आणि इथं स्लीव्जला खाली ऑलरेडी हे वर्क होतं आणि पुढच्या नेकला कापड खूप कमी होतं. हे पुढच्या नेकला इथं अशी पायपिंग दिली आहे आणि इथं थोडंसं साडीतलं कापड काढून योकपट्टी करायला लागली आहे, कारण त्या ताईंना स्लीव मोठीच आवडती, त्याच्यामुळं पीस काहीच उरत नव्हता. मग इथं साडीतलाच एवढा पीस काढून त्याचे इथं पायपिंग केली आहे. आता साड्या बायकांना बघायला बऱ्याच आवडतात. साडी ही बघा, खूप सुंदर अशी साडी आहे ही साडी 1400ची का 1500ची. पूर्ण साडीवरती हे असं ऑर्गेन्झा फॅब्रिकची साडी आहे. छान आहे साडी, अशी आहे. पदर बिल आहे बघा 1450. या दुकानामध्ये गणपती म्हणून साताऱ्यातलं दुकान आहे. 1450 फिक्स रेट असतं. 1450 तर 1450लाच त्यांना मिळालेली असणार आहे. असे काठ आहेत या साडीला. ओनियन गोल्डन कलर, ओनियन गोल्डनच म्हणू शकतो आपण.
छान आहेत साड्या. साताऱ्यामध्ये आमच्या इथं साड्या खूप छान मिळतात. आणि मगाशी जो ब्लाऊज दाखवला ना त्याच्यावरची पण ऑर्गेन्झा फॅब्रिकची आहे ही. अशी आहे बघा, याला पूर्ण असा काठ आहे. सुंदर आहे साडी. साड्यांना फॉल पिको ब्लाऊज. अजून त्यांची कुर्ती आहे, त्याला पण बाही लावायची. आता त्यांचे गाऊन 2 शिवले, ते पण दाखवते. हे गाऊन शिवलेत बघा. त्याला मी हे जवळून दाखवायला मिळावे नेक पॅटर्न म्हणून मी तुम्हाला असं दाखवते. माझ्याकडे हे कापड आहे, त्याला मी इथं पिंटेक्स दिलंय सगळीकडं आणि पिंटेक्स करून मध्यभागी अशी एम्ब्रॉयडरी केलेली आहे. नेकला इथं पाइपिंग दिलेली आहे, मागच्या साईडला प्लेन आहे. तुम्हाला ऑर्डर देताना बरं पडावं म्हणून मी हे आज अगदी जवळून दाखवतेय. असे पिंटेक्स देऊन एम्ब्रॉयडरी आणि कडेनं लेस. ए लाईन गाऊन आहे हा. अजून एक दाखवते. हा पण एक नेकचा छान पॅटर्न आहे गाऊनचा. याला मी सेम तशीच इथं पाइपिंग दिली आहे बघा. जवळून का दाखवते तर तुम्हाला फिनिशिंग कळावं. इथून नेकला पाइपिंग दिली आहे आणि इथं ही अशी फॅशन केली आहे. हे बघा असं दिसतंय. इथं तुम्ही तुमच्या ह्यानं पिंटेक्स वगैरे काहीही करू शकता. खूप सुंदर हे गाऊन फिटिंगला बसतात. गाऊनला खिसा आहे. तर हे दाखवते बघा. इथं असं पूर्ण पिंटेक्स केलेत आणि त्याच्यावरती एम्ब्रॉयडरी केलेली आहे. अल्पाईनच्या गाऊनला फार असं कॉन्ट्रास्ट कलर करायचा नाही. अल्पाईनचा गाऊन सिंपल सोबर असतो, त्यामुळे त्याला लेस मी मरून कलरचीच दिली आहे आणि याच्यावर जे असे गुलाबी डॉट आहेत त्या कलरची एम्ब्रॉयडरी केली आहे. तर कशी वाटली आजची ही व्हिडिओ तुम्हाला नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. चलो बाय.